नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. वेलकम टू द एश मॅथ्स क्लासेस लातूर. मी यशवंत पंढरी गुट्टे, डायरेक्टर ऑफ एश मॅथ्स क्लासेस लातूर. पुढे जाऊयात मित्रांनो. आपण मॅथमॅटिक्सच्या पार्ट 1 मधील नेक्स्ट टॉपिककडे जाणार आहोत. ज्या टॉपिक्स मॅथमॅटिक्स पार्ट 1 हे एक टेक्स्ट बुक आहे आणि जॉमेट्रीचं एक टेक्स्ट बुक, असे दोन टेक्स्ट बुक आहेत. त्यापैकी मॅथ्स 1 अल्जेब्रा जे आहे, त्यापैकी 5वा जो टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी, या टॉपिककडे आपण आज जाणार आहोत. या प्रोबॅबिलिटी टॉपिक विषयी थोडंसं आपण इंट्रोडक्शन मध्ये एक 2-4 गोष्टी पाहू. फर्स्ट, प्रोबॅबिलिटीला आपण संभाव्यता असं म्हणतो आणि हा टॉपिक एसएससी बोर्ड एक्झामसाठी विथ ऑप्शन 8 मार्कांसाठी महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट, फादर ऑफ प्रोबॅबिलिटी हे ब्लेस पास्कल यांना म्हटलं जातं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. पास्कल. बर, या प्रोबॅबिलिटी म्हणजे नेमकं काय, यात काय आपण शिकणार आहोत. थोडासा नवीन टॉपिक आहे. याच्या अगोदर आपण या प्रोबॅबिलिटी विषयी कुठे शिकलेलं नाहीये, पण अतिशय महत्वाचा असा हा टॉपिक आहे जो की आपल्याला विचार करायला लावतो. आपल्या विचार करण्याच्या शक्तीला हा टॉपिक चालना देईल. प्रोबॅबिलिटी मध्ये आम्हाला इंट्रोडक्शन मध्ये काय पाहायचंय तर रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय तर मराठीत त्याला म्हणायचं यादृच्छिक प्रयोग. यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन सुद्धा इथं दिलेली आहे. The definition आहे the experiment in which all possible results are known in advance. असा एक प्रयोग, असा एक एक्सपेरिमेंट ज्याचे जे पॉसिबल येणारे जे रिझल्ट्स आहेत ते आपल्याला ऍडव्हान्स मध्ये माहिती असतात. बट नन ऑफ देम कॅन बी प्रिडिक्टेड सर्टनली. पण जो कोणता येणार आहे तो आपण सर्टनली म्हणजे निश्चितपणे सांगू शकत नाही. त्याशिवाय देर इज इक्वल पॉसिबिलिटी टू इच रिझल्ट. आणि असा एक्सपेरिमेंट ज्याच्यामध्ये येणाऱ्या सर्व रिझल्टला, पॉसिबल रिझल्टला ही इक्वल पॉसिबिलिटी असते, अशा एक्सपेरिमेंटला रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणायचं. जसं की त्याचं एक एक्झाम्पल पहा. टू टॉस अ कॉइन. एक आपण कॉइन टाकलं तर आम्हाला माहिती आहे कॉइन एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. हे हेड आणि टेल म्हणजे आपले पॉसिबल आउटकम्स आहेत, पॉसिबल रिझल्ट्स आहेत. जे येणार आहे ते आम्हाला अगोदरच माहिती आहेत, पण दोन्हीपैकी निश्चित कोणता येणार आहे हे आपण अगोदर सर्टनली सांगू शकत नाहीत. म्हणून टू टॉस कॉइन या एक्सपेरिमेंटला आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतो. त्याशिवाय रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये आणखी एक एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल असेल डाईस. आपण फासा टाकतो. सापशिडी खेळताना असेल, व्यापार खेळताना असेल किंवा आणखी कोणत्या गेम मध्ये असेल, हाऊसी गेम मध्ये असतील, आपण फासे टाकतो. फासे टाकत असताना का आम्हाला माहिती आहे तिथे क्यूब असतो, त्याला 6 सरफेस असतात. प्रत्येक सरफेसवर आपण एक डॉट दिलेला असतो, म्हणजे एक नंबर लिहिलेला असतो असं समजा. तर येणारे जे काही आहेत आउटकम ते 6 पैकीच असतील. 1 2 3 4 5 6 हे आम्हाला ऍडव्हान्स मध्ये माहिती असतात पॉसिबल रिझल्ट. पण फासा फेकला असता येणारा जो काही रिझल्ट आहे तो सर्टनली आम्ही अगोदर सांगू शकत नाहीत. म्हणून त्या एक्सपेरिमेंटलाच आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतो. त्याशिवाय काही जण पत्ते खेळतात. तर हे पत्ते खेळत असताना मला माहिती आहे की त्याच्यामध्ये किती पत्ते असतात, किती पानं असतात, 52 असतात. ते शिकायचं आहे आपल्याला. तर त्या 52 पानांपैकीच आपण त्याला वेल शफल केलं आणि एक पान रॅन्डमली आपण त्यातलं काढलं. तर त्या 52 पानांपैकीच कुठलंही एक पान बाहेर येणार आहे. पण कोणतं येणार आहे हे एक्झॅक्टली आपण अगोदर सर्टनली सांगू शकत नाहीत. सो टू ड्रॉ कार्ड इज नथिंग बट एक्झाम्पल ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट. अशा प्रकारचे आपण भरपूर सारे एक्झाम्पल्स इथं पाहणार आहोत. मग त्याचा प्रोबॅबिलिटी मध्ये कसा वापर करायचा ते आपण शिकणार आहोत.
हा झाला रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंटच्या नंतरची एक टर्म आहे आउटकम. आउटकम त्याला म्हणायचं मराठीत निष्पत्ती. दिलंय रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नथिंग बट आउटकम. ओके, त्याच्यानंतर बघू आपण नंतरची प्रत्येक टर्म जी असेल, सॅम्पल स्पेस असेल. सॅम्पल स्पेस इज नथिंग बट सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स इन रॅन्डम एक्सपेरिमेंट, हे पाहणार आहोत. त्याच्याशिवाय आउटकम असेल, सॅम्पल पॉइंट्स असतील, इव्हेंट असतील. इव्हेंट म्हणजे घटना, तर ते आपल्याला सगळे शिकायचे. सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स इज नथिंग बट इव्हेंट, हे सगळं आम्हाला इथं शिकायचं आहे. मित्रांनो, खूप जणांना खूप नॉलेज असतं पण ते एक्सप्रेस करता येत नाही. कसं एक्सप्रेस करता येत नाही? तर जेही काही विचारलंय एक्झाम मध्ये, जे अपेक्षित आहे ते आम्हाला लिहिता येणं अपेक्षित आहे. ते व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रोबॅबिलिटी मधले जे एक्झाम्पल्स आहेत ते व्यवस्थित लिहिणार आहोत. म्हणून आपली ही रायटिंग स्किल जी असेल ती खूप चांगली असली पाहिजे, इम्प्रेसिव्ह असली पाहिजे. तर त्या रायटिंग स्किलकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं. तर मला असं वाटतंय की आणखी ज्या काही टर्म्स आहेत त्या शिकत असताना पण पाहू, म्हणजे लवकरच समजतील. पहिल्यांदा जर सगळं सांगितलं असं तर समजणार नाहीये. म्हणून शिकत असताना प्रत्येक गोष्टी मी त्यावेळी वेळोवेळी एक्सप्लेन करत जाईन. तर आपण स्टार्टिंगला याच्या पहिल्या प्रॅक्टिस सेटकडे म्हणजे 5.1 कडे जाणार आहोत. ओके, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण प्रोबॅबिलिटी या टॉपिक मधील प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व्ह करणार आहोत. एकदम सिंपल प्रॅक्टिस सेट आहे. क्वेश्चन्स पाहूयात. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग, असा क्वेश्चन आहे. त्यामध्ये पहिला क्वेश्चन पहा. वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. She is planning to visit one of them in her summer vacation. आणि साइट्स दिल्यात अजिंठा, महाबलेश्वर, लोणार, ताडोबा वाईल्ड लाईफ सॅनिचरी, अंबोली, रायगड, माथेरान अँड आनंदवन. तर वनितानं काय केलं बा, वनितानं समर वॅकेशन मध्ये या खालील साईट पैकी वन ऑफ देम म्हणजे यांच्यापैकी एका साईटला व्हिजिट करण्याची प्लॅनिंग केलेली आहे. आणि वनिता नोज द फॉलोइंग साइट्स, वनिताला ह्या साइट्स माहिती आहेत सगळ्या. तर या किती साइट्स आहेत त्या मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8. तर इथं वनिताकडे पॉसिबिलिटी किती आहेत, वनिताकडे किती ऑप्शन आहेत, तर 8 ऑप्शन आहेत. तेच आम्हाला खाली लिहायचंय. एका ओळीमध्ये याचं आन्सर असेल तर याचं आन्सर आम्हाला असं लिहायचंय. आन्सर मध्ये डायरेक्ट नंबर ऑफ पॉसिबिलिटीज possibilities is equal to 8. हे आपलं एवढेच आन्सर आहे. पण एक्झाम मध्ये लिहित असताना आम्हाला काय करायचंय ते पहा एकदा. एक्झाम मध्ये लिहित असताना आम्हाला असं लिहायचंय. इथं लिहायचं इव्हेंट, इथे लिहायचं इव्हेंट आणि दिलेलं सगळं बघून लिहायचं. इव्हेंट काय, वनिताला हे माहिती आहे. इथं ती व्हिजिट करू इच्छिते, प्लॅन करते. आणि प्लॅन करत असताना कोणत्या कोणत्या साइट्स आहेत ते सुद्धा त्यामध्ये लिहायचं. इव्हेंट आहे तो. आणि मग खाली डायरेक्ट नंबर ऑफ पॉसिबिलिटी इज इक्वल टू मोजायचे ते किती आहेत ते लिहून टाकायचं 8. हे आपलं आन्सर आहे. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.1 मधला हा जो पहिला क्वेश्चन आहे त्यातला दुसरा पहा. हाऊ मेनी पॉसिबिलिटी देअर आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग असा क्वेश्चन आहे. त्यातला पहिला आपण घेतलाय. दुसरा पहा. एनी डे ऑफ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. इथं किती पॉसिबिलिटी आहेत, मग वीक मध्ये किती दिवस असतात हे आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि आम्हाला माहिती आहे एका वीक मध्ये 7 डेज असतात.
सो नंबर ऑफ पॉसिबिलिटीज इज इक्वल टू 7 असेल. आणि या 7 पैकीच आपण एक डे सिलेक्ट करणार आहोत, ती आपली पॉसिबिलिटी आहे. मग सो नंबर ऑफ पॉसिबिलिटीज इज इक्वल टू काय असलं पाहिजे? 7. हे आपलं आन्सर. पण लिहायचं कसं? तर असं आन्सर मध्ये घ्यायचं इव्हेंट, हे जे दिलंय ते घ्यायचं इव्हेंट. ठीक आहे, खालीच लिहितो मी पुन्हा, इव्हेंट असं लिहायचंय. इव्हेंट काय आपला? एनी डे, जशाला तसं बघून लिहायचंय. एनी डे ऑफ वीक is to be selected randomly. इथे लिहायचं. सो there are 7 days in a week. That's why number of possibilities is equal to 7. हे आपला आन्सर आहे. ओके. मित्रांनो, तिसरा क्वेश्चन पहा. सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स. जे आपले पॅक असतात, 52 कार्ड्स असतात, प्लेइंग कार्ड्स, त्यामध्ये 52 कार्ड आहेत आणि त्या 52 पैकी एक कार्ड आम्हाला सिलेक्ट काढायचंय. तर आपल्या पुढे 52 कार्ड आहेत, तर आम्हाला त्यापैकी किती कार्ड मिळू शकतील, किती कार्ड मिळण्याची पॉसिबिलिटी आहे? तर 52 पैकी 52 पॉसिबिलिटीज आपल्या समोर आहेत. सो नंबर ऑफ पॉसिबिलिटीज इज इक्वल टू 52, 52. हे त्याचं आन्सर असणार आहे. पण लिहायचं कसं आम्हाला माहिती आहे. इव्हेंट म्हणायचं, हे लिहायचं आणि खाली लिहायचंय काय? नंबर ऑफ पॉसिबिलिटीज इज इक्वल टू 52. कारण एक कार्ड जर काढलं तर 52 पैकी जे कोणतंही कार्ड आपल्याला मिळू शकतं. सो याची प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी जी आहे ती, प्रोबॅबिलिटी नाही तर पॉसिबिलिटी जी आहे ती 52 आहे. ओके. प्रॅक्टिस सेट 5.1 मधला चौथा क्वेश्चन पहा. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज असा क्वेश्चन आहे. वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन इच कार्ड आणि सिलेक्ट 1 कार्ड रँडमली. आपण काय केलं तर कार्ड घेतले, प्रत्येक कार्डवर 10 ते 20 मधल्या सगळ्या नंबर लिहिल्यात. पहा 11 ते 20 मध्ये 10 झाले आणि 10 हा एक नंबर आहे, म्हणजे टोटल 11 कार्ड्स आपल्याला लागतील. सो नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती असतील? 11, बिकॉज देर आर 11 कार्ड्स किंवा 11 कार्ड्स आर रिक्वायर्ड. दॅट्स वाय आन्सर मध्ये आम्हाला डायरेक्ट लिहायचंय. काय लिहायचंय? नंबर ऑफ पॉसिबिलिटीज इज इक्वल टू 11 बिकॉज 11 कार्ड्स रिक्वायर. पहा मोजून बघू शकतात. 11 to 20 10 कार्ड झाले आणि 10 हे एक कार्ड आहे. असे 11 कार्ड आम्हाला इथं लागतील. अशा प्रकारे आपलं हे 5.1 अतिशय सोपं आणि सिंपल असलेलं एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट संपलेलं आहे. थँक्यू.